माझी ईव्हीएम मशीनवर शंका आहे, त्यामुळे मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. जालन्यात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. जिथे जिथे मी काम केलं तिथे तिथे पैशांचा पाऊस पडला असा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. कटेंगे तो बटेंगेचाही फॅक्टर निवडणुकीत चालला. तसंच 50 खोके नव्हे तर 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला अशी टीका नाव न घेता गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली आहे. निवडणुकीत हरलो असलो तरी खचून न जाता गाठीभेटी सुरू केल्यात. आता महानगरपालिका आमचं लक्ष असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलंय. आमदार साहेब, निवडणूक झाली, शांतता झाली, आता परत आपण कामाला लागला. आता आपले प्रथम काम काय असणार? मग आता प्रथम आपला मी जे काम हातात घेतलं, एक तर लोकांना भेटीगाठी करणे, एक कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी भेटीगाठी, आणि जे रखडलेले प्रश्न आहेत जसं मेडिकल कॉलेजचा उद्घाटन झाला तर त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे, याच्या मागे मी लागणार आहे. जालना शहराचा पाण्याचा जे प्रश्न आहे त्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे. आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे, जसा मी नेहमी म्हणतो की जालना शहराचे जे स्टेडियमचं एक काम सुरू झालं, आणखीन एक स्टेडियम पाहिजे, त्याच्यासाठी मागे लागणार आहे. आता लोक म्हणतात माझी आहे सरकारने सत्ताने, पण लोकतंत्रमध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेले आहे. आंदोलन करणे, एजिटेशन करणे, उपोषण करणे, यामुळे पण प्रश्न सुटणार आणि आम्ही करणारच आहे सर्व. आता यानंतर नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणूक. ठीक आहे ना, तशी रणनीती आम्ही करतोय. सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे. आणि आता नवीन वार्ड रचना काय होणार ते बघूनच आम्ही पुढचं पाऊल ठेवणार आहे. महापौर जो पहिला होणार आहे त्यावरती प्रतिस्पर्धी पण दावा लावतायत. जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही, जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही, त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही. जोपर्यंत रिझर्वेशन होईल, जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू ना. काही पार्टीने जसं वंचित बहुजन आघाडीने सांगितलं, त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला महापौर हा मुस्लिम म्हणतात. आपल्याकडून काय असं काय आहे? मी काय म्हणतो, जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलणं चुकीची पद्धत आहे. जे प्रलंबित प्रश्न आहेत, आता मेडिकल कॉलेज सुरू तर झालंय, ते वेगात सुरू कधी होणार? त्यासाठी आपल्याला काय? मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी सध्या आलेले आहे आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे. पहिला बॅच स्टार्ट झालेला आहे. राहिला बांधकामाचा, त्याचा टेंडर झालेला आहे, त्याचं उद्घाटन झालं, तर ते होणारच आहे. काही विषयामध्ये आपले आता अभ्यास असा झालेला आहे, पाणी पुरवठ्यामध्ये PhD झाल्यासारखं तुमचा अभ्यास आहे. TMT, MLT हे ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिस्पर्धेला अभ्यास करावा लागणार. आता बोलते जे लोकांना जी योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात. आपण ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. आता आपण निवडणूक आता हरलेलो आहोत, आपला पराभव झाला. मी कुठं हारलेलो आहे? पण कोण? जनतेच्या मनातून मी हारलेलो नाही. हे 2-3 फॅक्टर जे आलेले आहे त्या फॅक्टरचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. नाही बघा, मागेही माझा आता 72,000 मतदान मला भेटलंय आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही. ते व्यक्तिगत माझ्या मतदान आहे. आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता. आणि दुसरा पैशाचा पाऊस जे पडला, एक. दुसरा जे ध्रुवीकरण झाला, 2. तिसरा गुंडागर्दी, दादागिरी झाली, ते फॅक्टर आहे. आणि मी लोकांचा मनाचा आमदार मी आताही आहे. मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झालं, ठीक आहे, जे जागेला त्याच्यावर काही बोलायचं नाही. फॅक्टर कुठले चालले? काय फॅक्टर होतं? हे पैशाचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला. म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलममध्येच पैसे वाटतात, असं नाही. प्रत्येक गावात जिथं मी काम केलं, जसं कडवंची गाव, तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वात जास्त पैसे तिथलेच आहे. सामनगाव, जे आग्रळ असेल, जिथं जिथं मी काम केलं तिथं, आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केलं, ज्या ज्या भागात माझे नगरसेवक काम, तिथं तिथं पैशाचा पाऊसच पडला.
असं नाही, चांगल्या लोकांना पैसे दिले त्याने, चांगल्या लोकांना, म्हणजे एज्युकेटेड लोक पासून एज्युकेटेड लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले त्यात. हा जो फॅक्टर आहे पुढे किती घातक ठरणार आहे? आता काय काय करू शकतात त्याला? आता हे बघा, त्या फॅक्टर बद्दल आता पुढे लोकशाही राहणार की नाही राहणार? जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल, जर असंच फॅक्टर चाललं तर. पैशाचा एक फॅक्टर झाला, दुसरा एक कटिंगे बटिंगे असा एक फॅक्टर चालला होता. कटिंग बट्टिंगचा फटका फार झालेला आहे. आणि माझा जे उमेदवार होता पेनचा, तो निवडून येईल असं एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं. त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे, जे नेहमी माझ्यासोबत आहे, ते पण यावेळी आमच्या विरोधात मतदान केलं. NTV न्यूज मराठी, जालना.